कुमसुम, मी सरनोबत इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आणि अनुज सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा म्हणून या जॉबसाठी डेस्परेट होते. तू मला जॉबही मिळवून दिलास आणि सोबत पर्क्स आहे. तू इथे नसलीस तर अनुजला कंट्रोल करणं मला जास्त इझी जाईल. घंटा आल्यासारखी काय मसाज करते ग? मॅडम लय काम आहे ती मला. जेवण बी बनवायचं आहे. तुझी अर्धी कामं तर ती कुसुम करते. टाळाटाळ करू नकोसा. कुसुमने काम सांगितलं असतं तर लगेच गेली असती. तिच्या बरोबर गॉसिपिंग करायला कंटाळा येत नाही तुला? असं काय बी नाही मॅडम. तोंड वर करून बोलू नकोस. जर या घरात राहायचं असेल तर माझं ऐकायलाच पाहिजे. आता इकडे काय उभी आहेस? जा जेवण बनव. हा लीना बोल. हे रीना, there is a news. Finally, तुझी mediocre सून resign करते. काय? Yes, I told you right. तिची कुठली तरी मैत्रीण जॉईन होते. लीना काही झालं तरी तिचं रेजिग्नेशन लेटर एक्सेप्ट करू नकोस. Why? मी सांगते ना तसंच कर. Okay. इट्स अप टू यू. कुसुम अनुज एकाच घरात राहून सेपरेट राहत आहेत. पत्रिकेच्या गोष्टीमुळे कुसुम खूप हर्ट झाली आहे. अनुज समोर आला की तिला त्रास होतच असणार. असं असेल तर ती जास्तीत जास्त वेळ अनुज सोबत कशी राहील हे पाहायला हवं. तिच्यासाठी हीच पनिशमेंट आहे. मी आहे का मॅम? Oh yes, Kusum, come in, come in. Kusum, new project report ची requirement आहे. Let me know काय expense असेल, okay? मॅम आय एम सॉरी. What happened, Kusum? माझं रेजिग्नेशन. What? Resignation? Kusum, अनुज सरांना आणि JP सरांना माहिती आहे? अनुज सरांना सांगितले. कुसुम, but what's the reason of resignation? हे बघ कुसुम, मला जस्ट HR ना फॉर्मॅलिटीसाठी रिमार्क द्यावा लागेल म्हणून मी विचारते. पर्सनल आहे. ओके, मी तुझं हे रेजिग्नेशन HR ला फॉरवर्ड करते कुसुम. पण डिअर, तुला 3 महिन्यांचा नोटीस पिरियड कंप्लीट करावा लागेल. एवढा वेळ थांबणं मला नाही जमणार मॅम. कुसुम, ही आपली पॉलिसी आहे डिअर. ती सगळ्यांनाच फॉलो करायला लागते. आणि तू केली नाहीस तर बाकीच्या एम्प्लॉईजना रॉंग मेसेज जाईल. मॅम तुम्ही प्लीज अनुज सरांशी बोलून घ्याल. दिस इज नॉट ॲट ऑल पॉसिबल डिअर. सी, आपली पॉलिसी तुला फॉलो करावीच लागेल, राईट? आणि तुझं पर्सनल काय कारण आहे मला नाही माहिती कुसुम, बट कसं आहे ना, अनुज सरांची जर स्पेशल परमिशन घेऊन तू हा 3 महिन्यांचा नोटीस पिरियड नाही कम्प्लीट केलास तर बाकीच्या एम्प्लॉईजना रॉंग मेसेज जाईल. त्यात कंपनीचा सुद्धा लॉस आहे. बाकीचे एम्प्लॉई सुद्धा तसंच वागतील कुसुम. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. आय अंडरस्टँड मॅम. मी हा रिपोर्ट तुम्हाला पूर्ण करून देते. ओ वाव, दॅट्स लाईक अ गुड गर्ल कुसुम. थँक्यू सो मच डिअर. थँक्यू मॅम. थँक्स. मे आय कम इन बॉस? एली, अनुज, डोंट बी अ स्पॉइल स्पोर्ट. एली, तू कुसुमचा ऍडव्हान्टेज घेतीयस. दिस इज नॉट राईट. Darling, everything is fair in love and war. Anuj, I'm very ambitious.
आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये सरनोबत इंडस्ट्रीजचा एक्सपिरियन्स ऍड करण्यासाठी माझ्या बालपणीच्या मैत्रिणीची थोडीशी मदत होत असेल तर त्याला ऍडव्हान्टेज नाही, स्मार्टनेस म्हणतात. एली, तू हे सगळं जर फक्त पोर्टफोलिओसाठी करत असतीस ना तर मी तुला कधीच जॉब दिला असता. डार्लिंग, तुला तर चांगलंच माहितीये एलीला जे हवं असतं ते ती मिळवतेच, बाय हुक और बाय क्रुक. एली, कम ऑन अनुज, हे असं खोटं खोटं रागवण्याचं नाटक करणं बंद कर. तुला माझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडतो हे मलाही माहितीये, आणि म्हणूनच तर मला जॉब देताना तू कुसुमला रिझाईन करायला लावलंय. वाव. एक मिनिट, तो तिचा डिसिजन होता. आणि एली, मी तुला आधीही सांगितलंय माझं लग्न झालंय, त्यामुळे आपण फक्त चांगले फ्रेंड्स होऊ शकतो. तुला हा जॉब फक्त तुझ्या प्रोफेशनल क्वालिफिकेशनमुळे मिळालाय. आणि एक गोष्ट, मला प्रोफेशनल आणि पर्सनल रिलेशन्स सेपरेट ठेवायला आवडतात. ही गोष्ट लक्षात ठेव कायम. ओके बॉस, मग मी आजपासून कामाला सुरुवात करू. अनुज, मी इथे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आले, हे तुलाही चांगलंच माहिती आहे. उज्ज्वला, यातले लास्ट FYचे पेपर सेपरेट करून ठेव, मी आलेच. ओके. थँक यू सो मच. कशाबद्दल? जॉब देण्यासाठी थँक्यू सो मच. हो डार्लिंग, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन रिली. थँक्यू. मी आजपासून जॉईन करते. आज नवीन प्रोजेक्टच्या साईटवर जाणार आहेस? नाही, ती इथेच काम करेल. आय मीन माझ्या केबिनचे इंटिरियर करायचंय, सो. पण नवीन प्रोजेक्टची रिक्वायरमेंट होती. तिथे बाबांचे मित्र आणि वेल नोन आर्किटेक्ट विराज प्रभू आहेत. एलिशा इथलं काम संपलं की तिथे जॉईन करेल. डोंट वरी, ही एक्झाम नाहीये. आय नीड माय ऑफिस स्पेस ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके, मग मी आज आत्तापासून सुरू करते. ओके. कम ऑन, सिट. अरे या. अनुज, can I use your laptop, please? Yeah, sure. Thank you. Okay. So, color? Light sparrow feather or white? Great choice. Furniture style? As in modern, retro, vintage, art deco, Scandinavian contemporary, antique. Retro? Vintage. ओके, विंटेज. Okay. फर्निचर मिनिमम ठेव, मला उगाच गर्दी आवडत नाही. Okay. And vintage is a good option. Any paintings or any other artwork? Painting. स्कल्पचर.
ऑल राईट. पेंटिंग. ॲक्च्युली यू गाईज कंटिन्यू, मी येते. एक्सक्यूज मी. हॅलो. सो सगळ्यात आधी या कॅबिनला ब्लाइंडर्स लावणं गरजेचं आहे. सो नो वन कॅन सी व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड. मॉम, आंटी वहिनीचा एवढा का रागराग करते? तू नको लक्ष देऊस. तसंही तू ह्यात पडू नकोस, लहान आहेस अजून. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कोणाचं तरी ऐकून तुझ्या वहिनीचा राग करू नकोस. नाही मॉम, ब्रो तिला आणायला गेला होता ना, तेव्हा ती त्याच्यासोबत नाही आली, म्हणून ब्रोचा ऍक्सिडेंट झाला. सो मी म्हणून तुला तिचा राग आला. मॉम, मला ना ती वहिनी कधी कधी ना खूप सेल्फिश वाटते. म्हणजे प्रत्येक वेळेस आंटी चुकीचं नाही बोलणार ना. सुहासिनी, येऊ? मला बोलायचं तुझ्याशी. मी तुला कुसुमच्या बाबांनी दिलेले पैसे दिले आणि मग चांगलं आहे ना, स्वाभिमानी माणसं आहेत ती. त्यांना जसे जमतील तसे पैसे परत करू दे. आणि नाही जमले तरी हरकत नाही. शेवटी आपल्या माणसांसाठीच तर करायचं असतं. नाही, तसं नाही. ते पैसे देताना त्याआधी काय घडलं हे सगळंच नाही सांगितलंय. उगाच कुसुम बद्दलचं तुझं मत नको बदलायला. न मनाला घडाभर तेल नको, स्पष्ट काय ते सांग. ठीक आहे. शशांकने ज्या माणसाकडून पैसे उधार घेतले होते तो एक गुंड होता. आणि ते गुंड आपल्या घरी पैसे मागायला आले होते. हप्ता किती होता? तर 50,000. एवढेही पैसे नाहीये देशमुखांकडे. असते तर त्यांनी दिले असते. सुहासिनी, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या हातात नाहीये, म्हणून आपण पैसे देतोय हे जर त्यांना कळलं तर त्यांना घेण्याची सवय लागेल. कुसुम इथे थांबली आहे ती अनुजसाठी की तिचे फायनान्शियल, म्हणजे मला असं वाटतं कुसुम जर अनुजसाठी इथे थांबली असती तर एकाच घरात राहून ती वेगळी राहिली नसती ना. इट्स माय प्लेजर. डेफिनेटली आपण हे डील क्रॅक करूया. हो, मी तुम्हाला नंतर फोन करतो. मी तुमच्यासाठी चहा करायला सांगते. स्वरा, हा, काय झालं? तिला कुसुमची काळजी वाटते. ते मला माहिती. पुढे? म्हणजे कुसुम वहिनीच्या घरच्यांची काळजी वाटते तिला. कुसुमच्या घरच्यांची परिस्थिती तुमच्यापासून लपली नाहीये. सासर आणि माहेर दोन्हीकडे त्या मुलीच्या डोक्याला ताप आहे. ताण सहन करायला ही मर्यादा असते ना. आलं लक्षात. सुहासिनी, हे 25 लाख रुपये आहेत. कुसुमच्या नावाने गुंतो आणि तिला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टीची कल्पना दे. एक काम करूया, मी बँकेतल्या माणसाला पेपर्स रेडी करून घरीच बोलवतो. तर कुसुमच्या सह्या घे. तिला फोन लाव. हॅलो कुसुम, तू जरा घरी लवकर येशील? तुझ्याशी थोडं बोलायचं. हां, येते. मी जाते.
किराणा मालाचं बिल देऊन झालंय. आता दूध, इस्त्रीवाला आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचंय. इलेक्ट्रिसिटीचं बिल यावेळेला खूप जास्त आलंय आणि गॅस सिलेंडर पण बुक करायचंय. एकत्र राहिल्यानंतर खर्च कमी होतील असं वाटलं होतं. या महिन्यातनं दूध कमी मागूया आणि गॅस पण जपून वापरायला हवा, म्हणजे थोडे पैसे वाचतील. अरे त्यापेक्षा त्या बैलाला पैसे द्यायला सांग ना. इस्त्रीवाला, दूधवाला, गॅस, हे सगळे खर्च त्याला करायला सांग. त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय त्याला कळणार नाही. थोडी काटकसर करायलाच हवी आहे, म्हणजे घर खर्च भागवून थोडे पैसे अनुजरावांना देण्यासाठी बाजूला ठेवायला हवे. हो ग. त्यावरून कुसुमला सासरी उगाच त्रास नको. आधीच आपण आपले कर्ज सरनोबतांना फेडायला लावतो असा आरोप आपल्यावर झालाच आहे. उद्या पोरीच्या जीवावर जगतो असं कोणाला वाटायला नको. खरंय, आपल्यासाठी कुसुम मुकाट्याने त्रास सहन करत राहील. चकार शब्द काढणार नाही तोंडातून. तिला कितीही सांगितलं ना तरी ती काही ऐकणार नाही. तिचे पैसे तिच्या नावाने अकाउंट मध्ये ठेवले तर? अरे चांगली कल्पना आहे. आई बाबा, तुम्ही पैशांची काळजी नका करू. तुमची दुसरी मुलगी आहे. मी छोटीशी मिळेल ती नोकरी करेन. माझ्या मैत्रिणीने सांगितलंय लायब्ररीमध्ये वेकेन्सी आहे, सो मी आत्ताच अप्लाय करतेय. लोक उगीच मुलगा पाहिजे म्हणून हट्ट करतात नाही का. आई बापाची खरी काळजी मुलीलाच असते, सासर असो किंवा माहेर. दोन्हीकडची माणसं खूप प्रेमानं सांभाळतात मुली. मुलगा किती उपऱ्यासारखा वागला तरी मुलगी कधीच तसं वागत नाही. मला माफ करा. तुम्ही लहान असताना तुम्ही दोघी आणि शशांक मध्ये मी तुझा भाव केला. बाबा, नाही बाबा, तुम्ही आम्हाला खूप चांगलं शिक्षण दिलंय. तुम्ही प्लीज याचा त्रास नका करून घेऊ. आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय माहितीये ना? वासंती, अगं, आपली रुपली आता मोठी झाली. दिस इज टू मच. काय झालं? आंटी, अगं मॉम डॅडने कुसुमसाठी FD केली आहे आणि तीही 25 लॅक्सची. काय? हो. काय वाटलं होतं आणि काय झालं? घरी पैसे मागायला गुंड आले होते. अनुज त्या देशमुखांचं लोन फेडतोय हे ऐकून सुहासिनी कुसुमला जाब विचारेल. अनुजला त्या देशमुखांचं लोन फेडायला विरोध करेल. पण आंटी, अगं तू काहीच रिॲक्ट नाही केलंस. याचा अर्थ हे तुला सगळं पटलंय. त्या कुसुमने ना ब्लॅक मॅजिक केले जेपी आणि सुहासिनीवर. आणि ते देशमुख, ते तर आपल्याला लुबाडायलाच बसलेले आहेत. स्वरा, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायलाच पाहिजे. तुझ्याकडे काही प्लॅन आहे? तोच तर विचार करते. आंटी, अगं लवकर काहीतरी करायला हवं प्लीज. नाहीतर ना ती कुसुम आणि तिची फॅमिली, हे दोघे मिळून ना आपली प्रॉपर्टी हळूहळू स्वतःच्या नावावर करतील. सुहासिनी त्या कुसुमची सही कधी घेणार आहे? ऑफिस मधून घरी आल्यावर. अगं डॅडने सांगितलंय की कुसुमच्या साईन्स आजच घ्यायच्यात फॉर्मवर. अच्छा, आता ती कुसुम सही करायला घरी कशी येते ना ते बघतेच. मला जर पॉसिबल असतं ना तर मी त्या कुसुमला कुठेतरी लांब घेऊन गेले असते आणि ना एखाद्या खोलीत ना बंद करून ठेवलं असतं. स्वरा, एक मिनिट. ऑफिसमध्ये माझं एक महत्वाचं काम आहे, ते करायचंय आत्ता, लगेच.